इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल असं युद्ध पेटलेलं आहे। आजचा 11वा दिवस आहे। मात्र आपल्यापासून दूरवर सुरू असलेल्या या युद्धामुळे भारत विनाकारण फरफटला जातोय। सर्वसामान्यांना या युद्धाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे आणि या युद्धाचा थेट परिणाम आता देशामधल्या उद्योगांना देखील बसतोय। व्यावसायिक गॅस पुरवठ्यावरती मर्यादा आल्यामुळे उद्योग अडचणीत सापडलेले आहेत। दुसरीकडे हॉटेल व्यवसायाला देखील या संकटाचा सामना करावा लागतोय। व्यावसायिक गॅस पुरवठाच होत नसेल तर हॉटेलच्या भटारखान्यामधली चूल पेटणार कशी आणि त्यामुळे युद्ध लांबलं तर हॉटेल बंद झाल्याचं चित्र असेल। या युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावरती परिणाम होतोय। घरगुती गॅसच्या किमती 60 रुपयांनी महागल्या। युद्धाचा फटका महाराष्ट्रामधल्या उद्योगांना आणि हॉटेल व्यवसायाला बसतोय। व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्यात आलाय, त्यामुळे व्यावसायिक गॅसवरती अवलंबून असलेले जे उद्योगधंदे आहेत ते सगळे अडचणीत आलेले आहेत। याचा सगळ्यात जास्त फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। मुंबईमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे 20% हॉटेल्स बंद आहेत। पुढील 3 दिवस असाच तुटवडा राहिला तर मुंबईमधील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। पुण्यामधली दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये मिठाई उद्योग आणि खानावळी यांना फटका बसलाय। तिकडे कोल्हापूरमध्ये गॅस खरेदीसाठी एजन्सीच्या बाहेर रांगा लागल्याचं चित्र दिसतंय। दुसरीकडे संभाजीनगर, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड या ठिकाणी गॅसच्या अभावी अनेक उद्योगधंद्यांना फटका बसलाय। अनेक उद्योगांना गॅसच्या अभावी आता टाळं लावण्याची वेळ आलेली आहे। महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या शहरांमधली ही दृश्य आपण बघतोय। मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि संभाजीनगर इथली। तर भारतामध्ये एलपीजीची आयात नेमकी कुठून आणि कशी केली जाते जाणून घेऊया। यूएई कडून 26% एलपीजी येतो, कतारकडून 22%, सौदी अरेबियामधून 19%, इतर देशांमधून 33% एलपीजी भारतामध्ये आयात होतो। होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून 85% आयात केली जाते। सध्या ही सामुद्रधुनी बंद ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे एकूणच भारतामधल्या एलपीजीच्या पुरवठ्यावरती या सगळ्याचा परिणाम होतोय। हे सगळे आखाती देश आहेत आणि आखाती देशामधल्या युद्धाच्या झळा आता राज्यामध्ये जाणवत आहेत। राज्यामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, अनेक हॉटेलांना फटका बसलाय। शिक्षणासाठी पुण्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। नोकरी करणारे बॅचलर देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि या सगळ्यांना जेवणासाठी आधार असतो तो म्हणजे खानावळींचा। मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे या खानावळी सध्या बंद आहेत। आज संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच गॅस उरलाय। अनेक विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे लागत असल्याचं खानावळीच्या मालकांचं म्हणणं आहे। पुण्यामधल्या कसबा पेठेमधल्या एका खानावळीमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। एरवी या ठिकाणी बऱ्यापैकी तुमची तयारी लगबग सुरू असते, आता काय परिस्थिती आहे? सकाळपासून गॅससाठी फिरतोय। कालच थोडंसं टेन्शन आलं होतं की आता उद्या गॅस नाही मिळालं तर काय होईल, म्हणून काल प्रयत्न केला। काल दिवसभरात गॅस मिळालाच नाही। आजचा दिवस पुरेल असा गॅस आहे आत्तापुरता, पण आता सकाळची वेळ निघून गेली तरी आता संध्याकाळी काय करायचं असा प्रश्न आहे। कारण थोडंफार तुम्ही कुठे कुठे शोधला? मी गॅस एजन्सीमध्ये जिथनं मला गॅस येतो त्यांच्याकडे जाऊन आलो। जे माझ्याकडे रेग्युलर मुलं येतात गॅस घेऊन, गॅस एजन्सीवाले, त्यांना कॉन्टॅक्ट केले, पण ते म्हणले की माल आलेलाच नाही। 1 आठवडा झाला कमर्शियल सिलेंडर आलेलेच नाही आहेत, तर त्यामुळे देऊ शकत नाही आम्ही आता। किती मुलं तुमच्याकडे रोज जेवण करतात? माझ्याकडे आत्ता 70 मुलं आहेत रोजची जेवायला मेसला। सकाळी 70, संध्याकाळी 70 मुलं जेवतात। या सगळ्यांसाठी आज जेवण मिळेल? आत्तापुरतं तरी मिळेल सकाळचं, संध्याकाळी नाही देऊ शकत। उद्या काय म्हणजे त्यांनी तुमच्याकडे आधीच पैसे जमा केलेले असतात? हा तोच प्रश्न पडलाय। काल मी 3 मुलांचे पैसे घेतले नाहीत त्यामुळं, कारण मला कालच सिलेंडरचा त्रास झाला। म्हणलं आपलं आजचं उद्याचं भागेल, त्यामुळे मी कालच त्यांचे पैसे नाही घेतले। कारण मेसचे पैसे हे खूप कमी ह्याच्यात घेतलेले असतात, म्हणजे आणि त्या मुलांच्या बजेटच्या हिशोबाने पण ते घेतलेले असतात। जर म्हटलं उद्या सिलेंडर नाही मिळाला तर ती मुलं मलाच येऊन विचारणार। आत्ताही काही मुलं येणारच, त्यांना मला सांगावं लागणार की संध्याकाळी मेस नाही आहे, तुम्ही ॲडजस्ट करा म्हणून, काय असेल ते तुमचं चालू नाही राहणार संध्याकाळी मेस म्हणून, कारण गॅस सिलेंडर नाहीच आहे संध्याकाळच्यासाठी माझ्याकडे आत्ता। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। इंधनाच्या तुटवड्यामुळे सोलापूरमधल्या प्रसिद्ध सुधा उपहारगृहामध्ये केवळ 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा उपलब्ध आहे। सुधा उपहारगृहाच्या सोलापूरमध्ये 3 शाखा आहेत। तिन्ही शाखांमध्ये सध्या अशीच परिस्थिती आहे।
जर आज आणि उद्यामध्ये गॅसचा पुरवठा झाला नाही तर एक एक करून हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे. सोलापूरमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा जो आहे तो आता बंद करण्यात आला आणि त्यामुळं जे गॅसच्या जिथं वापर होतो अशा सर्व ठिकाणी जे आहे ते आता व्यावसायिक गॅसच्या ठिकाणी नुकसान जे आहे ते ग्राहकांना होताना पाहायला मिळतं, व्यावसायिकांना होताना पाहायला मिळतं. मी सध्या सोलापुरातल्या प्रसिद्ध अशा सुधा इडलीगृहामध्ये आहे. रोहन किंगी आपल्यासोबत आहेत, या हॉटेलचे मालक. रोहनजी, खरं तर सोलापूरची ओळख आहे सुधा. काय सध्याची स्थिती आणि किती त्रास सहन करावा लागतं गॅसमुळे? सध्या असं कधीच आम्ही आमच्या व्यवसायामध्ये कधीच आम्ही पाहिलं नाही किंवा कधी आम्ही अनुभवलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये, युद्धाच्या परिस्थितीमध्ये हे जे गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे हे खूप भयानक परिस्थिती सध्या. आणि आमच्याकडे सध्या तिन्ही हॉटेलला आमच्या प्रत्येकी 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. आणि आम्ही प्रत्येक एजन्सीला आम्ही विचारतो, जे आम्हाला पहिल्यापासून आम्हाला ओळखतात, जे आम्हाला जे पुरवठा करतात त्यांना प्रत्येकानं विचारतो, त्यांच्या सगळीकडे साठा संपलेला आहे. आणि सध्या जे आमच्या हॉटेलमध्ये जे आम्ही बॅकअप म्हणून ठेवलेलं आहे फक्त तेवढंच बॅकअप सध्या शिल्लक आहे. आणि ते बॅकअप मला असं वाटतं की 1 ते 2 दिवस जाईल एवढंच सध्या शिल्लक आहे. 1 ते 2 दिवसात जर गॅसचा पुरवठा जर झाला नाही तर रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ येऊ शकते. नाही लाजच तो काय आहे की आता सध्या मी आज पेपरमध्ये ऐकलं की बेंगलोरमध्ये असोसिएशनने आमच्या गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळं आमच्या हॉटेल असोसिएशननी बेंगलोरमध्ये सध्या जे बंद म्हणून जे हे केलेलं आहे. मग सगळ्यांसोबत आम्ही पण असं आम्हाला करावं लागेल आणि नाईलाज असतो मग आम्हाला ते हॉटेल बंदच ठेवावं लागेल आमचं. 1-2 दिवसाचा साठा आहे आणि जर तो साठा अतिरिक्त मिळाला नाही तर नाईलाज असतो रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ देखील या व्यावसायिकांवरती येऊ शकते. आणि ज्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसह हे कामगार असतील, व्यावसायिक असतील, सर्वांनाच बसताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन अयुब कदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. पुण्यामध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचं पुरवठा विभागानं सांगितलं आहे. तरी देखील गॅस एजन्सीच्या समोर लोकांची गर्दी बघायला मिळते. नेहमीप्रमाणे मोबाईलच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र लोकांचं म्हणणं आहे की असं काहीच गॅस बुक करण्यासाठी आलेल्या लोकांशी आपण बोलूयात. तुमचं नाव सांगा, काय नक्की परिस्थिती आहे? नाव माझं राजेंद्र अरुण मोरे, 691 कसबा पेठ. तर गॅस नोंदवायला तर हे मोबाईलवर नोंदवा गेलं तर स्विच ऑफ दाखवतो मोबाईल, होतच नाही. मग त्या लोकांना विचारलं गॅस आणणाऱ्यांना, ते म्हणले 30 दिवस झाले का? म्हणलं 30 दिवस होऊन गेले तरी गॅस आलेला नाही. तर त्या बुकिंगच्या त्यांनी असं सांगितलं, त्यांनी सर्व्हर डाऊन ठेवलेले आहेत. रात्री 10:30-11 नंतर तुम्ही चालू होईल, त्याच्यानंतर तुमची गॅस बुकिंग होईल. तुम्हाला त्यानंतर 25 दिवसांनी तुम्हाला गॅसची सुविधा मिळेल म्हणून. अजूनपर्यंत तर बुकिंग नाही झालेलं. तांत्रिक कारणामुळे बुकिंग होत नाही म्हणून सांगतात 4 वेळा. 30 दिवस उलटून गेलेत का आधीचा गॅस बुक करून? आधीचा गॅस बुक करून 15 दिवस झालेले आहेत अगोदर. नाही, पण आता त्यांनी ती मर्यादा वाढवली आहे ना. ते म्हणतात 21 दिवस, पण आम्हाला कळतच नाही. तर ऑफिसमध्ये आल्याशिवाय काय कळणार आहे त्यांचं? 3 दिवस झालेले आहे, गॅस संपलेला आहे, बुकिंग झालेलं आहे, पण बुकिंग होऊन पण आमच्या घरी पोहोचलेलं नाही. मी 3 दिवस झाले चक्कर मारतो. अच्छा, बुकिंग दाखवतो इथे? हो, बुकिंग दाखवतो, तरी घरी पोहोचलेलं नाही अजून गॅस. मी काम धंदा सोडून इथं आलेलो. तुटवडा आहे, कारणं जागतिक आहेत, मात्र जो आहे तो गॅस किंवा आहे ती संसाधनं आपण कशी वापरायची हे ठरवणं अर्थातच सरकारी यंत्रणांचं काम आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. कोल्हापूरमधल्या राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्यात. राज्यामध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीनं कोल्हापूरमध्ये नागरिकांनी सिलेंडर विकत घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या किचनपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कारण आपण जर बघितलं तर घरगुती गॅस हा आपल्याला मिळणार नाही आणि याच कारणामुळे कोल्हापूरमध्ये नागरिकांनी गॅस घेण्यासाठी प्रचंड रांगा आहेत त्या लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागरिकांना भीती आहे की गॅस पुरवठा खंडित होईल आणि मग आपल्याला गॅस मिळणार नाही आणि म्हणूनच ज्यांनी बुकिंग केलेलं आहे ते या ठिकाणी तातडीनं आलेले आहेत आणि गॅस घेऊन जाण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे तो सुरू झालाय. याच्या आधी आपल्याला माहिती होतं की 21 दिवसानंतर गॅस बुकिंग होत होतं, मात्र आता
30 दिवसांनी गॅस बुकिंग केलेलं आहे आणि त्यामुळेच नागरिक कुठेतरी पॅनिक झालेले आहेत आणि त्यांचं मत आहे की आपल्याला कुठेतरी गॅस मिळणार नाही आणि म्हणून हे सगळे नागरिक गर्दी करतात. आम्ही 3 दिवस झाला लावला नंबर लावला दुसऱ्या दिवशी लगेच आणून देत होते. पण आता 3 दिवस झाला गॅस संपल्यामुळं आम्हाला फोन केल्यानंतर आमचा फोन उचललेला असल्यामुळे त्यांचा स्विच ऑफ लागल्यामुळे आम्ही आलो इथं. 31 दिवसांनी म्हणजे त्यांनी अचानक 31 केल्यानंतर मिळणार नाही, मोठं कुटुंब असेल तर. आणि ते काय आता युद्ध चाललंय हे होणार म्हटल्यानंतर सगळेजण येणारच ना लवकर. आणि त्यावेळी प्रत्येकांना त्यावेळी समजणार की मग नंतर बंद होईल म्हणून येतात लोक. आपण या सगळ्या नागरिकांना असेल आवाहन करूया की कुठेही अशा पद्धतीने पॅनिक होण्याची गरज नाही, कारण सरकारनं घरगुती गॅससाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे असं असताना कुठेही पॅनिक होऊन अशा पद्धतीनं रांगा लावून तुम्ही गॅस घेऊ नये, कारण गॅसचा पुरवठा हा सुरळीत केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. नागपूरमधल्या सुप्रसिद्ध गायत्री भोजनालयामध्ये 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा सध्या शिल्लक आहे. भोजनालय नेमकं कसं चालवायचं असा सवाल इथल्या व्यावसायिकांना पडलाय. नागपूरमधल्या गायत्री भोजनालयामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. सध्या आम्ही नागपूरच्या सुप्रसिद्ध गायत्री भोजनालयाच्या किचनमध्ये आहोत आणि या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर करून जवळपास 500 ते 600 लोकांना रोज जेवण तयार करून दिलं जातं. मात्र सध्या जागतिक पातळीवर जी युद्धाची स्थिती निर्माण झालेली आहे आखाती देशांमध्ये, त्यानंतर व्यावसायिक जो सिलेंडर आहे त्याची कमतरता जाणवायला लागलेली. माझ्यासोबत गायत्री भोजनालयाचे अजय जोशी आहेत. अजयजी, काय समस्या सध्या निर्माण होत आहे आणि सध्या किती दिवसाचा गॅसचा पुरवठा तुमच्याकडे आहे? आता सध्या माझ्याकडे 3 ते 4 दिवस मॅक्झिममचा साठा आहे माझ्याकडे गॅसचा. रोज किती सिलेंडर तुम्हाला लागतात आणि व्यावसायिक सिलेंडरच्या जोरावरच तुमचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबित आहे? त्याच्यावरतीच अवलंबून राहा. पूर्ण आम्हाला कमर्शियल सिलेंडर लागतात, रोजचे 2 सिलेंडर लागतात. तर जर आता 3 दिवसाचा साठा तुमच्याकडे आहे तर तुम्ही कंपन्यांकडे मागणी केली आहे का आणि तिथून काय उत्तर दिलं जात आहे आणि 3 दिवसानंतरचा तुमचं नियोजन काय? आता सध्या तर त्यांची पण परिस्थिती, ते म्हणतात की आमच्याकडे स्टॉकच नाही आहे. आमच्या गाड्या सगळे ते तिकडे उभ्या आहेत आता, पण आम्हाला बॉटलिंग प्लांटमधूनच सिलेंडर नाही भेटून राहिले. आम्ही कसे देऊ म्हणे तुम्हाला? तर आता 3 दिवसानंतर तुमची परिस्थिती, कारण गायत्री भोजनालय नागपूरचं एक असं ठिकाण आहे की लोक मोठ्या प्रमाणावर इथे जेवण करायला येतात, तर 3 ते 4 दिवसानंतर काय परिस्थिती उद्भवेल? आता सिलेंडर भेटले तर बरोबर, नाहीतर आम्हाला तर शॉप पूर्ण बंद ठेवावं लागेल. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. बातमी अकोल्यातली. अकोल्यामध्ये 400च्या वर मध्यम आणि मोठी हॉटेल्स आहेत, स्वीट मार्ट, कॅटरिंग आणि रेस्टॉरंट आहेत आणि या ठिकाणी दररोज जवळपास 400 सिलेंडर्सची आवश्यकता असते. मात्र सध्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या समोर आपला व्यवसाय कसा सुरू ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. यावरती उपाय म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनी आता इलेक्ट्रिक इंडक्शन शेगड्यांना प्राधान्य दिलंय. अकोल्यामधल्या या परिस्थितीच्या संदर्भात हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी उमेश अलोनी यांनी. अकोल्यातील हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल आपल्यासोबत. सर, नेमका या परिस्थितीचा जो आहे युद्धजन्य परिस्थितीचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झालाय? या युद्धजन्य परिस्थितीचा सगळ्यात आमच्यावरच परिणाम झालेला आहे, कारण की जे व्यावसायिक सिलेंडर ज्याच्यावरच आमचा व्यवसाय पूर्ण अवलंबून आहे, त्या सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आम्हाला मागील 2-3 दिवसापासून झालेला आहे. आणि जर हा तुटवडा त्वरित पूर्ण करण्यात नाही आला तर येणाऱ्या 2 दिवसात होऊ शकते की अकोल्यातील पूर्ण खाद्य व्यवसाय बंद होऊ शकतो. कारण की जवळपास 400 ते 500 हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग आणि स्वीट मार्ट व्यावसायिक या व्यवसायात आहेत. एवढंच नाही तर जवळपास 80-90 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतचा रोजचा व्यवसाय या आमच्या याच्यातून होतो. तर किराणावाले असो, भाजीपाला व्यावसायिक असो, हे सुद्धा आज हॉटेल रेस्टॉरंटवर अवलंबून आहेत. परंतु फक्त व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळं जर हॉटेल रेस्टॉरंट बंद होत असतील तर ही एक अत्यंत लाजेची, शरमेची बाब आहे. शासनाने त्वरित त्याच्यावर तोडगा काढावा आणि क्लेरिफिकेशन द्यावं आणि येणाऱ्या 2 दिवसात पुरवठा सुरळीत करावा, एवढीच आपल्या. पुढची बातमी बघूया. छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज परिसरामध्ये सिलेंडर घेण्यासाठी मोठी रांग लागलेली आहे.
एकतर उन्हाचा चटका सध्या वाढतोय आणि आज भर उन्हामध्ये नागरिकांनी घरगुती सिलेंडरसाठी रांगा लावल्यात. गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर या मोठ्या रांगा लावलेल्या आहेत. बातमी मुंबईतली. मुंबईमध्ये गॅसचा तुटवडा भासतोय आणि यामुळे 20% हॉटेल्स सध्या बंद आहेत. पुढील 3 दिवस जर असाच तुटवडा राहिला तर मुंबईमधील 50% हॉटेल्स या बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आखाती देशामधल्या युद्धाचा भारताला मोठा फटका बसतोय. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे जो गॅसचा पुरवठा आहे तो पुरवठा राज्यामध्ये कमी झालेला आहे. खास करून जर व्यावसायिक गॅस जे आपण बघतोय रेस्टॉरंटला पुरवला जातो ते सिलेंडरचा पुरवठा बंद झाला आहे आणि त्यामुळे मुंबईतले 20% हॉटेल्स हे बंद ठेवण्याचा निर्णय आहार संघटनांनी घेतला आहे. विविध हॉटेल्स मालकांनी घेतलेला आहे. सध्या मी भायखळ्यामध्ये आहे. भायखळा असेल, महालक्ष्मी असेल किंवा मग CSMT परिसरातील काही हॉटेल्स असतील ते बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याचं मूळ कारण हेच आहे की जे सिलेंडर्स आहेत गॅसचे ते त्यांना मिळत नाही आहे. आणि ज्या प्रकारे आपण आहार संघटनेच्या अध्यक्षांशी बोललो, त्यासोबत विविध पदाधिकारी आणि हॉटेल मालकांशी बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील 2 ते 3 दिवस जर असाच गॅसचा पुरवठा बंद राहिला किंवा गॅस मिळाला नाही तर मुंबईतले 50% पेक्षा अधिक किंवा मग 100% हॉटेल ज्या प्रकारे बँगलोरमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय आहार संघटनेला मुंबईत सुद्धा घ्यावा लागू शकतो. आणि त्यामुळे ही परिस्थिती मार्ग काढण्यासाठी मंत्र्यांशी संवाद साधला जातोय. सरकारशी, केंद्र सरकारशी आहार संघटनेचे पदाधिकारी बोलताना पाहायला मिळतात. मात्र जोपर्यंत गॅसचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अनेक हॉटेल्स बंद राहतील तर काही हॉटेल्स हे मर्यादित स्वरूपात सुरू राहतील. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.